जय शिवराय मित्रांनो, आपण भोगी स्पेशल बनवत आहेत भजी। ह्या पातेल्यामध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या कट करून घेतल्यात, सगळ्या भाज्या मिक्स आहेत। आपण या भाजीला फोडणी टाकून घेऊ। कढईमध्ये मी तेल टाकले आणि तेल गरम झाले, त्यात जिरे मोहरी टाकून घेऊ। आपली जिरी मोहरी तडतडली आहे, मी त्यात कांदा टाकून घेतलाय। आता कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजायचा। आपला छान कांदा लाल झालेला आहे, त्यात टोमॅटो घालून घेऊ। त्यामध्ये मी टोमॅटो टाकलेत। आता टोमॅटो शिजत आले, त्यात थोडं किसलेलं खोबरं टाकू। आपलं खोबरं पण भाजून झाले, त्यात आपण हिरवं वाटण टाकून घेऊ। आता याला चांगलं हलवून घ्यायचं। काळं तिखट घातले, आता 1 चमचा मसाला घालते। मसाल्यामध्ये सगळे मसाले मिक्स आहेत, म्हणजे घरकुल मसाला, धने पावडर, गरम मसाला, हे मसाला मिक्स करून ठेवलाय मी, तो 1 चमचा टाकते आणि छान हलवून घेते। आपलं आता छान हलवून झाले, त्यात थोडंसं कोथिंबीर टाकून घेते आणि भाज्या धुवून भाजीमध्ये लगेच टाकून घेते। आज देवाला या भाजीचा निवेद असतो। या भाज्यामध्ये ना आपल्या जेवढ्या पण भाज्या आहेत, परत डाळ, शेंगदाणे, तीळ, हे सगळं काही मिक्स केलं जातं आणि या भाजीची भजी बनवली जाते आणि या भाजीचा निवेद आज देवाला दाखवला जातो, भोगी स्पेशल। अशा प्रकारे मी सगळ्या भाजी तेलामध्ये फोडणीमध्ये टाकलेले आहेत। आता याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि थोडं पाणी ॲड करायचं आणि चांगलं शिजू द्यायचं। या भाजीमध्ये ऊस, गाजर, परत आपलं ढाळे, गव्हाच्या ओंब्या चोळून टाकल्या जातात। खूप पदार्थ टाकले जातात या भाजीमध्ये। आता सगळं काही व्यवस्थित हलवून झाले, आता याला मी पाणी पण टाकले, थोडं व्यवस्थित झाकून ठेवते आणि थोडा वेळ सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजू देते। झाकण ठेवलेलं आहे। आता थोडं चांगली भाजी छान शिजली आहे, त्यात शेंगदाण्याचं कूट घालून चवीपुरतं मीठ घालून घेऊ। त्यात मीठ घालून घेऊ। निवेदासाठी आणि खाण्यासाठी भाजी तयार झालेली आहे। भाजी खूप स्वादिष्ट आणि वास खूप छान येत आहे। भाजीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। असंच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि एक लाईक करा। धन्यवाद।